नमस्कार, माझं नाव डॉक्टर पुरू धवन आहे आणि आज या व्हिडिओमध्ये तुम्ही सर्व जाणणार आहात की आमचं शरीर कसं काम करतं, गंदगी कशी बाहेर काढली जाते जेव्हा आमच्या किडनी खराब होऊ लागतात तेव्हा किती युरिया शरीरात जमा होतं आणि किडनी किती टक्के खराब झाली आहे हे किटनच्या मूल्याने कसं समजतं. यासाठी मी या छोट्या बाटलीची मदत घेणार आहे. ही बाटली एकदम रिकामी आहे. या रिकाम्या बाटलीला तुमचं शरीर समजा. याच्या खाली मी एक छिद्र केलं आहे. या छिद्राचा अर्थ असा आहे की तुम्ही वरून जो पाणी पितात तो खाली युरिनच्या मार्गाने बाहेर जातो. त्यामुळे याला पूर्णपणे समजून घेण्याचा प्रयत्न करा. मग तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून मला सांगू शकता. मग पुढे आपण यावर चर्चा करू. आमच्या शरीरात काय होतं? एक ओपन ट्यूब आहे. पाण्याचा प्रवाह घेतो आणि युरिनच्या मार्गाने बाहेर काढतो. जेव्हा आपण पाणी पितो तेव्हा पाणी अगदी सामान्य असतं, पण जेव्हा आपण ते युरिनच्या स्वरूपात बाहेर काढतो तेव्हा शरीरातली सर्व गंदगी युरिया त्यात विरघळून बाहेर पडते. तुम्हाला प्रेझेंटेशन देण्यासाठी या शरीराला तुम्ही समजून घ्या. आता आपण केटोनिनकडे जातो. केटोनिनसाठी मी काळं मीठ वापरत आहे. आपण काय करतो? थोडं काळं मीठ यामध्ये चांगल्या प्रमाणात घालतो. ठीक आहे, तुम्हाला सर्वांना दिसत असेल काळं मीठ आलं. कारण काळं मीठ पाण्यात विरघळतं म्हणून आपण काळं मीठ घेतलं आहे. रंग थोडा काळा आहे त्यामुळे तुम्हाला कॅमेरामध्ये कदाचित दिसेल. आता हा केटोनिन जो आपल्या शरीरात आहे तो प्रत्येक वेळी तयार होत असतो. युरिया देखील प्रत्येक वेळी तयार होत असतो. इथे आपण वेगळं घालतो पण तो शरीरात स्वयंचलितपणे तयार होईल. आता हा तुमच्या शरीरात तयार होत होता. जेव्हा कोणी पाणी पितो तेव्हा काय होतं? पाणी पिण्यामुळे ते पाण्यात विरघळतं. आता तुम्ही पाहत आहात की वरून पाणी थोडं खाली जात आहे. तर या पाण्यातलं मीठ विरघळेल आणि ते पाण्यासोबत बाहेर जात राहील आणि याच प्रकारे आमचं शरीर स्वच्छ होत राहतं. ही प्रक्रिया सतत चालू राहते. ही प्रक्रिया आमच्या शरीरात सतत 24 तास 365 दिवस चालू असते. थोडं थोडं गरगरतं आहे कारण वेळा सतत चालू आहे. याच कारणामुळे आमच्या पातळ्या कधीच वाढत नाही. पहा, सगळं विरघळून गेलं आहे आणि ते जात आहे. तर थोडा वेळ थांबूया. तुम्ही पाहत असाल की पाणी जवळजवळ बाहेर निघालं आहे. काळं मीठ जे आपण बाटलीत घातलं होतं ते संपलं आहे कारण ते विरघळून पाण्यासोबत बाहेर गेलं. ही सामान्य प्रक्रिया प्रत्येकाच्या शरीरात होत आहे. पण जर ही प्रक्रिया खराब झाली तर काय होईल? म्हणजे शरीरात जो कटणी आणि युरिया आहे तो जमा होऊ लागतो. तर आपण याला एक उदाहरण म्हणून पुन्हा समजून घेण्याचा प्रयत्न करूया. म्हणून आम्ही पुन्हा या बाटलीत काळे मीठ टाकले. याला तुम्ही केटोनिन म्हणू शकता, युरिया म्हणू शकता. आणि जितकीही आमच्या शरीरात तयार होणारी वेस्ट मटेरियल आहे ती सगळीच याचं आहे. यालाच आपण स्केप करायचं आहे. बात आता आहे की आता परिस्थिती थोडी बदलत आहे. म्हणजे आमच्या किडनी खराब आहे. तर काय होईल? तर तुम्हाला आठवतं का मी तुम्हाला दाखवलं होतं की आपण बॉलमध्ये एक छोटीशी छिद्र पाडली होती, बरोबर? आता आपण त्या छोट्या छिद्रासाठी थोडीशी समस्या निर्माण करूया. समस्या कशा प्रकारे? जसे बीपी वाढतो, साखर वाढते. बीपी आणि साखर वाढल्यावर काय होतं? म्हणजे आमच्या किडनीच्या प्रक्रियेत किडनीच्या आतले छोटे छोटे नेफ्रॉन्स खराब होतात. तर याला डॅमेज दाखवण्यासाठी आपण यामध्ये थोडीशी माती घालणार आहोत. थोडीशी माती घेऊन यामध्ये थोडीशी घालूया. थोडेसे. आता या बाटलीच्या छिद्रात किती टक्के ब्लॉकेज आहे त्यावर अवलंबून असेल की आमच्या शरीरात किती जमा होईल. तर तुमच्या शरीरात किती केटोनिन जमा झाला त्यामुळे आपल्याला कसे समजते की किती टक्के खराब होईल हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. कारण आमच्या शरीरात कटणी प्रत्येक वेळी तयार होत आहे. तर जर त्याचा स्तर वाढत चालला आहे तर मी सांगतोय की काहीतरी इथे चुकतंय ना. तर आपण काय करत आहोत? आपण केटोनिनच्या वाढत्या स्तरावरून हे पाहत आहोत की आमचा हा छिद्र किती बंद आहे. हे आमच्या किडनी किती खराब आहे, किती टक्के खराब आहे. जर तुम्ही घरात पाहिलं असेल, तुमच्या घरात जो वॉश बेसिन आहे, सिंक आहे, तर त्यातही पाणी याच प्रकारे जमा होऊ लागते. जे तुम्हाला सांगतं की तुमच्या सिंकमध्ये किंवा वॉश बेसिनमध्ये काही प्रकारचा कचरा अडकला आहे. शरीराबाबतही असेच घडत आहे. आपण शरीरात कसे पाहतो? मेडिकल टेस्टच्या मदतीने आणि केटोनिन युरिया ज्याला आपण KFT देखील म्हणतो. तर इकची पातळी किती वाढली आहे
त्यामुळे आपल्याला समजेल की तुमच्या किडनी किती टक्के खराब आहे. म्हणून जर एखाद्याला पहिल्या स्तरावर मूत्रपिंड निकामी झाले असेल तर लघवीच्या प्रवाहात कोणतीही समस्या नाही. क्रिएटिनिनची पातळी सामान्य आहे. मूत्रात प्रथिने बाहेर पडत आहे. त्यामुळे तुमच्या शरीरात मूत्रपिंड आणि मूत्र जमा होण्याचे प्रमाण आपल्याला मूत्रपिंड किती टक्के काम करत आहे याची कल्पना देते. जर केटोनिनचा स्तर सामान्य असेल तर काही लक्षणे नसतात. फक्त युरिनमध्ये प्रोटीन आल्यास त्याला किडनी फेलियरचा स्टेज 1 म्हणतात. इथे GFR ची किंमत 99+ असते. ठीक आहे, 99+ काहीही असो, 100 आणि काही फरक पडत नाही. तुमचा GFR सामान्य असेल पण तुमचा प्रोटीन लीक होत असेल त्यानंतर आपण स्टेज 2 वर जातो. स्टेज 2 मध्ये काय होतं म्हणजे जसे जसे केटोनिन वाढतं तसंच GFR ची एक मूल्य असते जी अनेकदा आमच्या KFD रिपोर्टमध्ये देखील नमूद केलेली असते. त्यावर ठरवले जाते की तो कोणत्या स्टेजचा किडनी फेलियरचा पेशंट आहे. तर जर आपण स्टेज 2 वर जातो तर आमचा GFR कमी होतो. ते आमचं काम किती येईल ते 99 आणि 60च्या दरम्यान येईल. आता 99-60 पाहून आपण म्हणू शकतो, होय, काहीतरी तरी किडनी सोबत चुकतंय. आता याच प्रकारे जेव्हा आमच्या किडनीची स्टेज आणखी खराब होते, आपण स्टेज 3 वर जातो तर तो आमचा 32 आणि 60च्या दरम्यान जातो. GFR मुळे आपल्याला समजतं की किडनी सोबत काहीतरी चुकतंय. त्याचप्रमाणे चौथ्या टप्प्यात तो 30 ते 15 वर्षांच्या दरम्यान येतो. आणि जर तो 15 पेक्षा खाली गेला तर त्या परिस्थितीला स्टेज 4 किंवा ESRD आणि स्टेज पिनले डिजीज म्हणतात. जिथे कोणत्याही पेशंटला डायलिसिसची शिफारस केली जाते की आता तुमच्या किडनी इतकी खराब झाली आहे की तुमचे शरीर टिकवून ठेवू शकत नाही, जिवंत राहू शकत नाही. म्हणून तुम्हाला आता जाऊन डायलिसिस करवण्याची गरज आहे. आता डायलिसिस काय करतं? डायलिसिस शरीरातून फिल्ट्रेशन करून बाहेर काढतं. काही पेशंटना असं वाटतं की जर आम्ही डायलिसिस करवले तर आपली किडनी ठीक होईल, आपला कटे पुन्हा वाढणार नाही. असं नाहीये. तुम्हाला डायलिसिस करवायला लागते. याच्या मागे कारण असं आहे की तुमच्या शरीरात जी गंदगी आहे म्हणजेच युरिया ती तर निर्माण होत राहणार आहे आणि ती सतत होत राहते. बॉडीमधून बाहेर काढण्याचा एकटा मार्ग आमच्याकडे आहे, तो म्हणजे किडनी. जर आपली किडनी पूर्णपणे खराब झाली तर आपल्याला डायलिसिसचा आधार घ्यावा लागतो. जर तुम्ही तुमच्या किडनीवर काम करत राहिला, किडनीला ठीक ठेवले, किडनी खराब होऊ दिली नाही तर ही समस्या होत नाही. आता प्रश्न असा उद्भवतो की मूत्रपिंड का खराब होत आहे? किडनी खराब होणं स्वतःहून कधीच होत नाही. कोणतं ना कोणतं कारण असतं. आता ते कारण तुमचा उच्च रक्तदाब असू शकतो, तुमचा साखरेचा स्तर असू शकतो किंवा कदाचित तुम्हाला कौटुंबिक आजार असू शकतो. त्यामुळे काही ना काही कारण नक्कीच असेल. आता पेशंट सर्वात मोठी चूक काय करतात म्हणजे ते किडनीची काळजी घेत नाही. जर ते किडनीची काळजी घेतात तर किडनी स्वतःमध्ये काहीच नाही, ती फक्त निर्माण होणारा वेस्ट मटेरियल आहे. जर तुम्हाला ते कमी करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या फिल्टरेशन प्रक्रियेवर काम करावं लागेल आणि ती फिल्टरेशन प्रक्रिया कोण करते? किडनी. त्यामुळे आपल्याला किडनीची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे आपल्याला समजून घ्यावं लागेल की माझी किडनी जितकी काम करत आहे तिला आधी सिस्टेन करून ठेवावं लागेल. तुम्ही कल्पना करा की किडनी लेवल 4 वर आहे पण आपण हे मान्य करतो की किडनी 60% काम करत नाहीये. आता पेशंट डॉक्टरकडे जातो तर त्याचं पहिलं लक्ष असं असतं की लेवल 4 वर टिकून राहावं, 4च्या वर जाऊ नये. किडनीला जे काही नुकसान पोहोचवतं ते आधी थांबवायला हवं. एकदा तो थांबला, किडनी लेवल तुमचं स्थिर झालं तरी तो खाली येऊ लागेल. कारण जर आपण किडनी खराब होण्याच्या कारणांवर काम केलं नाही तर किडनी लेवल वाढतच राहील आणि पेशंटला डायलिसिस पे किंवा ट्रान्सप्लांटकडे जावं लागेल. त्यामुळे आपल्या फिल्ट्रेशन प्रक्रियेवर काम करणं, आपल्या किडनीवर काम करणं खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही यावर काम केलं, BP नियंत्रणात ठेवला तर तुम्हाला जे परिणाम हवे आहेत ते तुम्हाला मिळतात. आमच्याकडे येणारे काही संयम अहवाल आणि चाचणी गुण तुम्ही पाहावेत आणि समजून घ्यावेत अशी माझी इच्छा आहे. या चॅनेलमध्ये बरेच आहे. मी काही रिपोर्ट्स येथे सोडत आहे. मला ते पूर्णपणे समजून घेऊ द्या. तुम्हाला समजायला लागेल की जे मी तुम्हाला सांगत आहे ते किती प्रॅक्टिकल आहे. याच्यासोबतच मी तुम्हाला सर्वांना पुढील व्हिडिओमध्ये भेटण्याची इच्छा व्यक्त करतो. तोपर्यंत नमस्कार.